नमस्कार, फूडी उडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले। कसे बनवणार आहेत पाहून घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचे। 1 वाटी घेतलेलं आहे मी इथे। मेथी घेतली इथे बारीक चिरून 1 वाटी, त्याच्यामध्ये आपण ऍड करायचे आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला आता सुके मसाले घालायचे। चवीनुसार पहिलं मीठ घालून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा हळद घातली आहे, मिरची पावडर घातली आहे 1 ते 1.5 चमचा। तुम्हाला जसं तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। आमचूर पावडर टाकलं 1 चमचा, आलं लसूण पेस्ट घातली आहे 1 चमचा, मॅगी मसाला हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घाला, पण मॅगी मसाला घातल्याने चव खूप छान लागते ह्याच्यामध्ये। हे आपल्याला सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे थोडं पाणी घालायचंय। मला इथे 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। मी तीळ विसरले होते, 1 चमचा तीळ घातलेला आहे अर्ध पीठ मळून झाल्यावरती। छान असं आपल्याला हे घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा। छान आपला हा गोळा तयार झाला पिठाचा की मग आपण ह्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। हे आपल्याला चपातीला आपण जसं कणिक भिजवतो त्या प्रकारे आपल्याला हेच कणिक भिजवायचं आहे। हे खूप सोपी रेसिपी आहे। थोडंसं तेल घालून आपण ह्याला 10 मिनिटं ठेवणार आहे। हे तुम्हाला प्रवासात घेऊन जायला एकदम छान रेसिपी आहे। आणि आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन हे असे छोटे छोटे थेपले लाटायचे आहे। तेल घालून दोन्ही साईडने आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। तेल किंवा तुम्ही बटर घालू शकता किंवा तूप पण वापरू शकता ह्याला। आणि हे पराठे छान 3 ते 4 दिवस छान स्टोर करण्यासारखे आहेत। ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही, खूप सोपी रेसिपी आहे। आणि तुम्हाला जी रेसिपी हवी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण नेक्स्ट टाइम ती रेसिपी आपण घेऊन येऊया पुढच्या रेसिपीमध्ये। आपले मेथीचे पराठे इथे तयार झाले। आपण सॉस सोबत, मेयोनीज सोबत किंवा लोणच्या सोबत हे तुम्ही आपण सर्व करून खाऊ शकतोय आपण। थँक यू।